परमेश्वराच्या पवित्र आणि गौरवी नावात परत एक बार आपल्या सर्वांचं स्वागत करतो. पुणे येथून रेव्हरंड सुधीर चव्हाण परत एक बार आज या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या किंवा ऑडिओ कॉन्फरन्स याद्वारे आपल्याशी बोलत असताना प्रभू ही सेवा वृद्धिंगत करत आहे, अनेकांच्या जीवनामध्ये अद्भुतरित्या कार्य करत आहे. ते सर्व गोष्टीबद्दल देवाला मान महिमा आणि गौरव असो. आज परत एक बार आपण त्याच्या वचनाबद्दल जेव्हा विचार करतो तेव्हा आपण एक वचन उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि मध्ये आपण जाणार आहोत आणि तिथे आपल्याला दिसतं की मानव किंवा मानवाचे आद्य वडील जन आदम आणि हवा कशा प्रकारे पातनात गेले, पातकात पडले आणि मोहपाशामुळे त्यांना शापग्रस्त व्हावं लागलं. जो शाप आजवर आम्हावर आहे, आजवर प्रत्येक मनुष्यावर आहे. परंतु जे विश्वासात चालतात त्यांचे शाप आणि त्यांचे सर्व क्लेश आणि जसं आपण ऐकलेल्या व्याधी देखील आमच्या ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर वाहिलेले आहे. आणि त्यामुळे आज या वचनाकडे आपण जात असताना काही गोष्टीकडे आपण लक्ष लावणार आहोत. आणि त्यामध्ये आपण जेव्हा बघतो की जेव्हा देव जेव्हा त्या बगीच्यामध्ये किंवा त्या उद्यानामध्ये फिरत आहे, ज्याला एदेन बाग म्हटलेला आहे, त्या बागेमध्ये फिरत असताना त्याला असं निदर्शन आलेलं आहे की पाप हे घडलेलं आहे, आज्ञाभंग ही झालेली आहे. आणि त्यामुळे आज परमेश्वर जेव्हा आदम आणि हवेला प्रश्न विचारतो तेव्हा काय घडतं यावर आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. आणि तिथे आम्हाला असं दिसतं की जेव्हा हे पातक घडलेलं आहे किंवा ते झाड जे त्याचं फळ खाऊ नये अशी परमेश्वराने त्यांना सांगितलेलं होतं, आज्ञा दिली होती. ते म्हणजे बऱ्या वाईटाचं ज्ञान देणारं झाड, त्याचं फळ तू खाऊ नको. आणि ते नेमकं पहिले हवेने तोडलेलं आहे आणि खाल्लं आहे आणि त्यानंतर आदामाने देखील तिला साथ दिलेली आहे. आणि यामुळे ते दोघही त्या पापामध्ये पतित होऊन पतन पावलेले आहे. आणि त्यामुळे आज आम्ही जेव्हा त्या वचनाकडे जातो तेव्हा जी गोष्ट घडलेली आहे ती गोष्ट ही आहे की त्यांनी पापाची कबुली दिली नाही, त्यांनी पापाचं प्रायश्चित केलं नाही, त्यांनी पाप स्वीकार केला नाही. आणि त्यामुळे जे काही घडलेलं आहे त्यावर आज आपण लक्ष केंद्रित करूया की खरोखर जेव्हा आमचे पाप आमच्या निदर्शनात येतात, आम्हाला दाखवले जातात, आम्हाला पवित्र वचनाच्या द्वारे, विविध संदेशाच्या द्वारे, देवाच्या स्पर्शाच्या द्वारे, देवाच्या आज्ञेच्या द्वारे आणि विविध परिस्थितीच्या द्वारे जेव्हा आमचे पाप आम्हासमोर प्रगट होतात तेव्हा आम्ही कशा प्रकारे त्याला सामोरे जातो. आता आपण बघूया की हे दोघं जे आमचे आद्य होते ते कशा प्रकारे सामोरे गेलेले आहे. तेव्हा परमेश्वराने आदमास हाक मारून म्हटले की तू कोठे आहे, तू कोठे आहे. बघा, पापची सुरुवात जरी स्त्रीने केलेली आहे, पतित म्हणून पुरुष त्यामध्ये देखील सहभागी झालेला आहे, परंतु आदामाला परमेश्वर हाक मारतो. आणि ह्यावरून आम्हाला एक गोष्ट लक्षात येते की जे आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये ज्येष्ठ आहे किंवा जे नेतृत्व करतात त्यामध्ये पती आहे, पत्नी आहे, आजी आहे, आजोबा आहे, कोणी देखील असेल, परंतु नेतृत्व करणाऱ्याला प्रभू परमेश्वर हाक मारतो. कारण की त्याला या गोष्टीची जाणीव आहे की ह्या पापामुळे, या पतनामध्ये जे पडलेले हे जे कुटुंब आहे त्यामध्ये त्यांचे जे आद्य वडील आहेत त्यांना उत्तर द्यावायचं आहे. आणि तेव्हा तो त्याला विचारतो की तू कोठे आहे, आणि मी नग्न आहे म्हणून लपलेलो आहे असं तो सांगत असताना परमेश्वर देव त्यांना म्हणतो की ज्या झाडाचे फळ तू खाऊ नको अशी मी आज्ञा तुला केली होती, त्याचे फळ तू खाल्ले का, त्याचे फळ तू खाल्ले का. यस, तो आज्ञा मोडली का. परमेश्वराला पासून कोणतीही गोष्ट गुप्त नाही. त्यामुळेच प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो गुप्तदर्शी पित्याला आमची परिस्थिती माहित आहे, आमची घरातली परिस्थिती, आमच्या
नगरातील परिस्थिती, आमच्या मंडळीची परिस्थिती, आमच्या अंतरात काय चाललेलं आहे, अंतकरणात काय चाललंय, ती सर्व परिस्थितीपासून देव अवगत आहे. परंतु देवाने आपल्याला ऐकणारे कान आणि बोलणारं मुख आणि प्रभूला अंतकरणात स्तुती स्तवनासाठी एक अंतकरण देखील दिलेलं आहे. आणि त्या सर्वांचा आपण कशा प्रकारे वापर करतो हे प्रभू बघतो. आणि तेव्हा जे काही घडलेलं आहे त्यावर आपण आजचा संदेश ऐकणार आहोत. रिप्लाय काय आहे? तेव्हा आदाम म्हणाला, जी स्त्री तू मला दिली आहे तिने या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले, ते मी खाल्ले. आता इथे आम्हाला एक फार महत्वाची गोष्ट दिसते की एका स्टेटमेंट मध्ये दोन लोकांना त्यांनी दोषी ठरवले. एका स्टेटमेंट मध्ये दोन जण दोषी ठरवले. तू जी स्त्री दिलेली आहे, परमेश्वर, ही तुझी चूक आहे का माझ्या जीवनामध्ये तू स्त्री दिली आणि तिच्यामुळे मी पातकात पडलो. अनेकदा अनेक विवाहित पुरुष किंवा पत्नी देखील म्हणतात, हो आम्ही विवाहाच्या अगोदर खूप चांगलं होतं, एकटे होतो, खात होतो, पित होतो, मजा करत होतो, परंतु विवाह झाल्यानंतर आता पती घरात आला, पत्नी घरात आली आणि त्यामुळे आमचं जे जीवन आहे ते पूर्ण बदललेलं आहे. पहिल्यासारखं आता आम्ही स्वातंत्र्याने जगू शकत नाही. आता आमची परिस्थिती खूपच वेगळी झालेली आहे. आम्ही सदैव दडपणाखाली असतो, आम्ही सदैव बिझी असतो, सदैव आम्हाला काही ना काही गोष्टीसाठी धावपळ करत लागत. परंतु इथे देखील तीच बाब आहे की आम्ही परमेश्वरा आता म्हणतो की मी सुखी होतो, परंतु जी स्त्री तू दिली त्यामुळे, म्हणजे परमेश्वर तू देखील चूक केलेली आहे का मला तू स्त्री दिली. जर ती स्त्री दिली नसती तर मी पतनात पडलो नसता. नंबर 2, ती स्त्री जी होती ती दिली तर दिली तू, परंतु ती पातकी स्त्री ठरलेली आहे. तिने तुझी आज्ञा पहिले मोडलेली आहे आणि तिच्याद्वारे मला देखील तिला साथ देत ह्या पातकामध्ये सहभागी करून घेतलेला आहे. आणि त्यामुळे ही बाब आम्हाला लक्षात येते की आम्ही जेव्हा चुकतो तेव्हा आम्ही आपले पाप पदरी न घेता इतरांवर ढकलतो. आणि ही बाब आपण प्रत्येक जण करत असतो. आणि या गोष्टीला आम्हाला आपल्या जीवनामध्ये जितक्या लवकरात लवकर घालवता येईल तितकं महत्वाचं आहे. स्त्रीला देखील जेव्हा तो विचारतो की तेव्हा आदामला पुढे परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, हे तू का केले. आता स्त्रीला देखील प्रश्न विचारलेला आहे. तेव्हा स्त्री म्हणाली, सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले. सर्पाने भुरळ घातली म्हणून ते मी खाल्ले. बघा, आता स्त्री देखील स्वतः कबूल करत नाही. परत एक वार ती म्हणते की ह्या पातकामध्ये मी जर पडले तर मी नाही, तर सर्पाने जी मला फसवणूक केलेली आहे, मला जी भुरळ घातलेली आहे, जे मला कन्व्हिन्स केलेलं आहे, त्यामुळे मी या पातकात पडलेले आहे. स्त्री देखील तयार नाही, पुरुष देखील तयार नाही. पूर्णपणे ते आपले अधर्म आणि पाप यावर पांघरून घालण्यासाठी दुसऱ्यांवर आपले दोष मळतात. हो प्रियांनो, आज आपण गांभीर्याने हा विचार करणं गरजेचं आहे की आम्ही आपले पाप निश्चितच गांभीर्याने न घेता दुसऱ्यांवर ढकलतो. आम्ही जे चुका करतो ते माझ्यामुळे नाही, माझ्या पत्नीमुळे, माझ्या मुलामुळे, माझ्या परिस्थितीमुळे, आणि इतकंच नव्हे तर आता जसं आदामाने म्हटलं देवामुळे घडले. मी चांगला व्यक्ती आहे, मी चांगली स्त्री आहे, मी चांगला पुरुष आहे, मी असं काम करणारा नाही, परंतु परिस्थिती ह्या व्यक्तीमुळे इव्हन ह्या परिस्थितीमुळे देवामुळे माझ्यावर आलेली आहे आणि त्यामुळे मी चुकलेलो आहे. आणि ही बाब लक्षात घेणं अतिशय महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, आपण जेव्हा त्या पतीकडे बघतो तेव्हा ते आपलं जेव्हा पाप पदरी घेत असताना तो काय करतो, का त्याने का फळ खाल्लं, तिने पाप केले, तो का सहभागी झाला. आणि तिला खुश करण्यासाठी म्हणूया किंवा आपल्या पत्नी हवेला खुश करण्यासाठी म्हणा किंवा हव्यावर प्रेम प्रकट करण्यासाठी की मी तुझ्या आज्ञेच्या बाहेर नाही म्हणून आता तुझी आज्ञा पालन करतो आणि मी ते खातो, किंवा मला तुला नाराज करायचं नाही म्हणून मी ते फळ खातो. हो प्रियांनो, अनेकदा आपण आपल्या प्रिय व्यक्ती, मित्र, मैत्रिणी, सहकारी, नातलग यांना खुश करण्यासाठी
त्यांना समाधानी ठेवण्यासाठी, त्यांच्याबरोबर सलोख्याचा संबंध टिकवून ठेवण्यासाठी किंवा त्यांना नाराज होऊ नये म्हणून असे दुष्कर्म करतो, त्यांच्यामध्ये त्यांच्या पापामध्ये सहभागी होतो, यासाठी की ते दुखवता कामा नाही आणि आपले संबंध आणखी सुदृढ व्हावं. आणि त्यांच्या चुकांमध्ये आम्ही देखील, त्यांच्या पापांमध्ये आम्ही देखील सहभागी होतो. आणि ही घोर चूक आहे प्रिय, ही घोर चूक आहे. आम्ही त्याला दुखवत नाही. आम्ही म्हणतो त्यांना दुखवलं तर कसं होईल, आम्हाला त्यांच्या बरोबर राहायचंय, आम्हाला त्यांच्या बरोबर संसार करायचा, मला पती बरोबर राहायचंय, माझ्या मुलांबरोबर जाऊ द्या, आता थोडं त्यांचं ऐकून घेतो, चुकलं तरी चालेल परंतु निदान संबंध तरी बिघडणार नाही. अशा विचारणीशी आपण ते चुकी, आम्हाला दिसतं की आम्ही चुकत आहोत, आम्हाला दिसतंय, आम्हाला दिसत होतं की स्त्रीने ती मोठी गंभीर चूक केलेली आहे, आज्ञाभंग केली, तरी देखील तो त्यामध्ये सहभागी झालेला. हो प्रियांनो, एक फार महत्वाची बाब जाणून घ्या की या पापामध्ये पडत असताना व्यक्ती दुखावलं तरी चालत, परंतु आम्हाला देवाने जी सुबुद्धी दिलेली आहे, देवाने जे आम्हाला आज्ञा पालनाचा आत्मा दिलेला आहे, त्यापासून कधी देखील दूर जाता कामा नाही. आणि त्यामुळे प्रियांनो, जेव्हा आमच्यावर दोष येतो तेव्हा जसा आदाम पलटी खातो, नाही नाही तू स्त्री दिली म्हणून, हवा देखील पलटी खाते, नाही 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 तू जो सर्प होता त्याच्यामुळे. हो प्रियांनो, जेव्हा समाजामध्ये हेच गोष्ट दिसते की जेव्हा स्वतःवर वेळ येते लोक पलटी खातात, आम्ही म्हणतो अरे रे उगाच त्याला साथ दिली, उगाच त्याच्या बरोबर आम्ही सामील झालो, आज तो बघा तो फिरलाय आणि आता आम्हाला फिरता येत नाही, आम्ही देखील त्यांच्या बरोबर लटकलो, आम्ही देखील त्यांच्या बरोबर फसलो आहे. येस, आज जरी तुम्हाला त्या गोष्टी गोड वाटत असल्या, त्या पापाच्या गोष्टी, अशुद्धतेच्या गोष्टी, व्यभिचाराच्या गोष्टी किंवा आपण म्हणूया की त्या भ्रष्टाचाराच्या गोष्टी, भ्रष्ट गोष्टी त्या सर्व आवडत असल्या, परंतु एक दिवस जेव्हा त्याचा झाडा घेण्यात येईल तेव्हा तो जर फिरला, पण देव तुम्हाला आणि मला कोणाला देखील सोडणार नाही, कारण की प्रत्येकाला वैयक्तिकरित्या देवाला उत्तर द्यावायचं आहे. आदामाला प्रश्न विचारलेला, हवेला देखील प्रश्न विचारलाय, कारण की आदामाला देखील त्या देवाच्या सिंहासनाच्या समोर उभं राहायचंय, हवेला देखील उभं राहायचंय. मग आता प्रश्न कोणाला विचारला नाही, डायरेक्ट शाप दिला सैतान. त्याला प्रश्न विचारण्यात आले नाही, डायरेक्ट त्याच्यावर शाप आलेला आहे. हो प्रियांनो, मग तुम्हाला आणि मला देव का प्रश्न विचारतो? यासाठी की तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये त्या प्रश्नाच्या द्वारे या गोष्टीची जाणीव व्हावी की मी चुकलेलो, मला निश्चित ह्या गोष्टी करायच्या नाही, या गोष्टी देवाला आवडल्या नाही. त्यानंतर देवाला अपेक्षित होतं आणि आहे की तुम्ही आणि मी प्रायश्चित करावं, पाप कबूल करावे आणि म्हणावं की देवा चुकलो रे मी. हो, मी माझ्या पत्नीला दोष देत नाही, मी सर्पाला दोष देत नाही, मी परिस्थितीला दोष देत नाही, परंतु दोष माझा होता, कारण की मी देवाची निर्मिती आहे तरी देखील मी देवाची आज्ञा समजून देखील त्या गोष्टीचं पालन केलेलं नाही. परंतु या दोघांनी तसं केलेलं नाही आणि त्यामुळे ते दोघं देखील शापित झालेले आहे. आणि तो शाप, तो क्रोध देवाचा आजवर आम्हावर होता आणि प्रभूमध्ये तो दूर झालेला आहे. ही बाब वेगळी आहे. आणि त्यामुळे प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आम्ही पापांमध्ये वाढत जातो तेव्हा येणाऱ्या दिवसामध्ये पती आणि पत्नीचं एक मनाने केलेले पाप, एक विचारणे पाप, सैतानाच्या आज्ञेत जगिक गोष्टीमध्ये देवापासून दूर जाणं, वचन न वाचणं, प्रार्थना न करणं आणि सगळ्या जगिक देहिक गोष्टीच्या मागे लागणं, हे निश्चितच देवाला न आवडणाऱ्या गोष्टी. आणि तेव्हा ज्याच्यात आम्ही वावरत जातो, त्यामध्ये वाहवत जातो, परिणाम मुलांवर दिसतो. प्रियांनो, आम्हाला दिसून येतं काहीन आणि हाबील त्यांची मुलं होते आणि ते पातकी माता पिता ज्यांनी पश्चाताप न केल्यामुळे, पाप कबूल न केल्यामुळे काय घडलेले, सगळ्यात जगातला भयानक पाप यांच्या दुसऱ्या पिढीमध्ये आला. आता आज्ञा मोडण्यासारखा लहान पाप नव्हे, तर आता भावाने भावाची हत्या केलेलं पाप पुढे दिसून आले. येस प्रियांनो, आज आम्ही तुम्ही एवढी थोडी सुरुवात करणार आणि त्यावर आम्ही आपले पाप पदरी घेणार नाही, आपली कबुली देणार नाही, आम्ही एकमेकांवर ढकलणार आणि एकमेकांवर ढकलत असताना ते पाप आमच्यामध्ये रुजतं, ते पाप आमच्या पिढ्यांमध्ये जातं आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुमची पिढी मोठ्या पापाला सामोरे जाताना
मोठ्या गुन्ह्यामध्ये सापडले असताना आम्हाला दिसून येतं. आणि यासाठी प्रियांनो, ही बाब लक्षात द्या की एक्सक्यूज जो आहे, स्वभाव आहे, ते देवाच्या समोर चालणार नाही. तुम्ही जगाला फसवू शकता, पतीला पत्नी फसवू शकते, कोणीही व्यक्तीला तुम्ही फसवू शकता, तुम्ही बाळकाला फसवू शकता, पण देवापासून कोणतीही गोष्ट गुप्त नाही. आणि त्यामुळे जेव्हा आम्ही देवाच्या सामोरे जातो, तुमचे आणि माझे पाप आम्हाला दिसतात, तेव्हा त्वरित तुम्ही त्या अधर्म आणि पापाची कबुली देणे आणि प्रायश्चित करणं अतिशय गरजेचं आहे. नंबर 2 की आपण इब्रिकरास पत्र 11व्या अध्याय आणि 24 आणि 25 या वचनामध्ये जेव्हा बघतो की मोशेने प्रौढ झाल्यावर म्हणजे मॅच्युअर झाल्यानंतर आपणास फारोस कन्येचा पुत्र म्हणण्याचे विश्वासाने नाकारले. यस, तो राजघराण्यामध्ये जन्मलेला होता, राजघराण्यामध्ये तो वावरलेला होता, राजघराण्यामध्ये तो मोठा झालेला होता, तरुण झालेला होता, आयुष्याचे प्रथम 40 वर्ष त्यामध्ये घालवले होते, राजपुत्रासारखं जगत होता. तरी देखील त्यांनी त्या राजपुत्राचे जीवन नाकारले आणि पापाचे क्षणिक सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणे हे त्यांनी पसंत केले. आता प्रश्न येतो की पापाचे सुख भोगणे हे कुठे? जगामध्ये, जगिकतेमध्ये. आपण ज्या जगामध्ये वावरतो तिथे प्रत्येक व्यक्तीची वाटचाल दैहिक वाटचाल आहे आणि ते निश्चितच दैहिक सुखासाठी धावपळ करत आहे. ते परिश्रम करतात. मी आता म्हणत ते सगळ्यात फसवे. ते परिश्रम करतात, मेहनत करतात आणि पैशासाठी, पोटासाठी, घरासाठी, प्रतिष्ठासाठी, पदेसाठी ते झटत असतात. परंतु त्यांनी देवाच्या लोकांबरोबर, यस, आपली मंडळी म्हणजे देवाची लोक आहेत त्यांना. आज प्रभूला धन्यवाद असो की इतके सुंदर रोज सहभागिता आपल्या सर्वांना प्रभूमध्ये लावते. वेगवेगळे सेवक येऊन, दास येऊन तुमच्याशी माझ्याशी बोलतात आणि तुम्ही सर्व एक मनाने, एक चित्ताने ते ऐकतात. याला म्हणतात देवाचे लोक. आणि त्यांच्या बरोबर दुःख भोगणे हे त्यांनी पसंत केले. मंडळी ह्या जगामध्ये राहत असताना निश्चितच क्लेशामध्ये, संकटामध्ये, दुःखामध्ये असणार. कारण की त्यांना जगिक लोभ, लगिक आनंद, जगिक दैहिक आनंदापेक्षा ख्रिस्ताप्रमाणे दुःख सहन, जी आपलं बेसिक पाया आहे की दुःख सहन केल्याशिवाय आशीर्वाद नाही, त्यामध्ये ती टिकून राहते. आणि ती म्हणते मला किती परीक्षा द्यावा लागले, मी किती संकटात गेलो, मी कितीही विपरीत परिस्थितीमध्ये गेलो, किती वादळाने तुफान गेलो, तरी देखील मी माझ्या देवाचा गौरव करणार, स्तुती करणार, मागे फिरणार नाही. आताच आपण एक साक्षीमध्ये, सिस्टर अबोलीच्या साक्षीमध्ये ऐकलेले की प्रभूने आरोग्य दिलं, पण तो आरोग्य दिल्यानंतर त्या व्यक्तीचं कर्तव्य होतं किंवा जे आपण सर्व जणांना प्रभूने जीवन दिलेलं आहे, आरोग्य दिलेलं आहे, तारण दिलं, त्यांचं कर्तव्य की प्रभू मध्ये स्थिर राहावं. तसं जेव्हा आपण करत नाही, परत आपल्या मागील जीवनाकडे फिरतो, तेव्हा मग नुसते मृत्यूच नव्हे तर सार्वकालिक मृत्यूकडे आपण वाटचाल करीत असतो. आणि त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे की आपल्या शरीरामध्ये असलेल्या 5 इंद्रिया, ज्याला 5 सेन्सेस म्हणतो, पंच इंद्रिय म्हणतो, त्याच्याकडे जर आपण बघितलं तर ते जे आहे त्या आम्हाला जगिक गोष्टीकडे घेऊन जातात. 5 सेन्सेस जर आपण बघितलं तर डोळे आहे ज्याने आपण बघतो, कान आहे त्याने आपण ऐकतो, आपल्याला नाक आहे त्याने आपण श्वास घेतो किंवा सुगंध घेतो, त्याचप्रमाणे आपल्याला मुख आहे त्याच्या जिभेच्या द्वारे आपण स्वाद ग्रहण करतो आणि त्वचेच्या द्वारे जे आपल्याला स्पर्श करतात त्याचा अनुभव घेतो. जेव्हा या स्त्रीने, तिला हवा म्हटलेला आहे, त्या झाडाच्या फळाकडे बघितलं तेव्हा आपल्याला पवित्र वचनामध्ये, उत्पत्ती याच्या 3रा अध्याय 6व्या वचनामध्ये लिहिलेले की ते झाडाचे फळ खाण्यामध्ये चांगले, जिभेचे चोचले. हो, जिभाचे चोचला जे आहे ते दैहिक आहे. नंबर 2, दिसण्यात मनोहर, डोळ्याने ती बघत होती, वा किती सुंदर फळ आहे. प्रभूने सर्व फुकट फळ दिले होते, पाहिजे तेवढं खा, पाहिजे तेवढं एन्जॉय करा, पण नाही, तेच फळ सगळ्यात जास्त आवडलं जे प्रभूने नाकारलेलं आहे. हो प्रियानो, जगामध्ये प्रभू जे नाही म्हणतो तेच मनुष्याला जास्त आवडतं आणि आपल्याला देखील अनेकदा आवडतं. त्यावर आळा घालणं महत्वाचं आहे. आणि त्यानंतर शहाणे करण्यास इष्ट असे स्त्री दिसून आले.
कदाचित तिचे नाकाने स्वाद पण जवळ जाऊन तिने वास पण घेतला असेल आणि त्याला सुगंधी वास आला असेल. त्याला जेव्हा स्पर्श केला असेल तर तिचा स्पर्श देखील खूप सुंदर तिला वाटला असेल. म्हणजे तिच्या या सर्व सेन्सेस जे होत्या त्यावेळेस त्या फळाकडे बघत होत्या आणि त्या फळाला जेव्हा बघत असताना त्या सेन्सेसच्या आहारी ती गेली आणि तिने ते फळ तोडलं आणि ते खाऊन ती काय झालेलं आहे, समाधानी झाले की खरोखर आज मी उत्तम कार्य केलेलं आहे. परंतु हे कार्य करत असताना ती सैतानाच्या आहारी गेलेली आहे आणि देवाची आज्ञा मोडलेली आहे. हे कदाचित त्या क्षणी तिला कळालेलंही नसेल. हो प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की हे 5 इंद्रिय जे आहे तुम्हाला आणि मला निश्चित धन, सन्मान, जगामधले गौरव, मान्यता, पद, अधिकार, यश याकडे आपल्याला घेऊन जातात आणि त्याकडेच आपले डोळे, आपले नेत्र, आपले कान, आपले सर्वस्वी आपण झोपून देतो आणि ते मिळवणच म्हणजे उत्तम जीवन जगणार हे आमचं ध्येय बनतं. परंतु हेच इंद्रियांना काय आवडत नाही, दारिद्र्यामध्ये जगणं आवडणार नाही, हे इंद्रियांना दुःख सहन आवडणार नाही, कोणीतरी आमच्यावर हसतं, आमची निंदा करतं आणि काही आमची चुका नसताना आमचा अपमान करतं हे त्याला आवडणार नाही. आणि त्यामुळे हे आजार, विकार, समस्या या गोष्टीपासून त्यांना दूर राहणं आवडतं. तर जगिक देही गोष्टी मिळाव्या यासाठी ते प्रयत्नशील असतात. परंतु प्रियांनो, विश्वासणारे जे देवाचे लोक यामध्ये म्हटलेले त्यांच्याकडे 6वी इंद्रिय असते आणि त्यामुळे मोशेच्याकडे ती इंद्रिय होती आणि त्यांनी काय लिहिलेलं आहे वचनामध्ये इब्री 11:24 मध्ये की त्यांनी विश्वासाने, यस प्रियांनो, विश्वासाची इंद्रिय तुमच्या आणि माझ्यामध्ये असल्या कारणाने तुम्हाला 5 इंद्रियच्या व्यतिरिक्त 6वी इंद्रिय मिळाली ज्याला विश्वासाची इंद्रिय म्हणतो. आणि ती विश्वासाची इंद्रिय जी आहे ती विश्वासू किंवा बिलिव्हर्स लोकांमध्ये असते आणि ती इंद्रिय जी गोष्ट जगातल्या लोकांना आवडत नाही ती ते स्वीकार करून ती गोष्ट ते स्वीकार करते. म्हणजे मी विश्वासदार आहे, माझ्यावर दारिद्र्य आलं तरी नो प्रॉब्लेम, माझ्याबरोबर येशू आहे. माझ्यामध्ये दुःख सण आलं, वेगवेगळे वेदना आल्या, अडचणी आल्या, गरिबी आली तरी घाबरणार नाही, कारण की माझ्या तारवामध्ये येशू आहे. माझ्या निंदा केली, कोणी माझं हसलं, माझा अपमान केलं, मारझोड केली तरी मी घाबरणार नाही, कारण की येशूचं वधस्तंभ आणि येशूचं जे काय दुःख सहन हे माझा आदर्श आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी त्याला आवडतात, परंतु जगिक देही गोष्टी त्याला आवडत नाही. आणि त्यामुळे काय होतं, या विश्वासाची इंद्रियमुळे कदाचित जगातले 30-40 वर्ष किंवा 50 वर्ष, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेले 70 आणि फार तर फार 80 वर्ष याचा सुख समाधानापेक्षा सार्वकालिक जीवनाचा आनंद त्याला आवडतो. आणि त्यासाठी ती कोणाची संगत घडते, आता त्याच्यामध्ये लिहिले की देवाच्या लोकांच्या बरोबर दुःख सहन करणे त्यांना आवडतं. हो प्रिय, आज तुम्ही कोणत्या लोकांबरोबर आहात? यस, आम्ही एकमेकांवर आरोप प्रतिरोप करणारे लोक आणि एकमेकांची थट्टा उडवणारे लोक, एकमेकांची निंदा करणारे लोक, एकमेकांचा अपमान करणारे लोक, एकमेकांना लुटणारे लोक, एकमेकांची हत्या आणि एकमेकांना पाडण्याच्या दृष्टिकोनातून बघणारे लोकांबरोबर आहात की विश्वासणाऱ्या लोकांबरोबर आहात जे एकमेकांच्या दुःख सुखामध्ये सहभागी होतात आणि एकमेकांसाठी प्रार्थना करून त्यांना प्रार्थनेमध्ये उचलतात. हालेलुया. आणि जर तुम्ही त्या लोकांबरोबर म्हणजे देवाच्या लोकांबरोबर आहे तर देवाच्या वचनामध्ये लिहिलं जगातल्या गोष्टी मूर्ख वाटतात, मूर्खतेच्या गोष्टी वाटतात, परंतु देवाच्या मनुष्याच्या गोष्टीपेक्षा त्याला देवाच्या गोष्टी सन्मानाच्या वाटतात. आणि त्यामुळे मोशेने तो राजवाडा, ते धन, ते संपत्ती नाकारली आणि त्यांनी बघितलं की देवाचे लोक म्हणजे इस्रायली लोक, अब्राहमाची ही प्रजा आहे, त्याच्या बरोबर त्यांनी दुःख सहन करणं, गुलाबीमध्ये राहणं त्यांनी पसंत केलं. प्रियानो, जरी ते देही गोष्टीच्या गुलामध्ये होते परंतु देवामध्ये ते काय होते, देवाचे पुत्र आणि देवाची कन्या होतात. हो प्रिया, आज आम्हाला ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की प्रभूचं येशूचं आगमन समय जवळ आहे आणि आम्हाला ख्रिस्तामध्ये मजबूत होऊन आम्हाला एक पक्ष निवडायचा, एक बाजू आम्हाला निवडायची आहे. ज्या प्रकारे यहोशुआ म्हणतो की तुम्ही आजच निवड करा की महानदीच्या पलीकडचे देव पाहिजे की जिवंत देव तुम्हाला पाहिजे. आणि
मी आणि माझा घराणा तर त्या जिवंत देवाचीच सेवा करणार. या प्रियांनो, ही निवड आम्हाला करायची, आमच्या घराण्याला करायची आहे. आणि त्यामुळे मोशेने किंवा जेवढे विश्वासणांची यादी 11व्या अध्याय इब्री कराच्या पत्रात दिलेली आहे, अवश्य वाचा. अनेक नाव आहे. तर सर्वांनी कोणती निवड केलेली? त्यांनी देव आणि देवाच्या लोकांची, म्हणजे देवाच्या बरोबर जे चालतात त्या लोकांची सेवा करणं आणि त्यांच्या बरोबर राहण्याची निवड केलेली. आज तुमची आणि माझी निवड काय? रात्री 7:30 ते 8 किंवा 7 ते 8 या दरम्यान आपण देवाचे लोक बनतो आणि उर्वरित समयामध्ये परत जगाच्या गोष्टीमध्ये हरवतो. त्याच प्रियांनो, देव कधीही म्हणत नाही की तुम्ही काय करा, जगामध्ये काम करू नका, व्यवसाय करू नका, परंतु तुम्ही आणि मी काय करायचं? पापापासून अलिप्त राहणं, दूर राहणं अतिशय गरजेचं आहे. एक उदाहरण मी आपल्याला सांगतो की एक पती जो आहे तो बाहेर गावी परदेशामध्ये गेला आणि तिथे येत असताना त्याला वाटलं की माझ्या पत्नीसाठी मी सुंदर अशी गिफ्ट आणावी. आणि ते सुंदर गिफ्ट त्याने शोधत असताना एका दुकानामध्ये गेला आणि दुबईची गोष्ट आहे. आणि तिकडे गेल्यानंतर त्यांनी म्हटलं की काय तरी मला गिफ्ट दाखव. घरी गेल्यानंतर माझ्या पत्नीला मला ती गिफ्ट द्यायची. अनेक वर्षापासून मी त्याला काही देखील उत्तम गिफ्ट दिली नाही. आणि तो म्हणे की हा खडा घेऊन जा. आणि हा खडा म्हणे, या खड्यामध्ये काय? दुसरं काही दाखवा दागिने नाही. म्हणे हा खडा नेला तुमच्या पत्नीला जरूर आवडेल. कारण की या खड्याची विशेषता ही आहे की तो अंधारातही चमकतो. तो अंधारामध्ये पण एका लाईट सारखा प्रकाश देतो. आणि त्यांनी मोठ्या बॉक्स मध्ये, सुंदर अशा बॉक्स मध्ये गिफ्ट पॅक तयार करून तो आपल्या देशामध्ये आला. सर्वांना उत्सुकता होती. आणि शेवटी पत्नी म्हणे, माझ्यासाठी काय आणलं माझ्या प्रियाने? आणि जेव्हा तिने ते उघडलं ते म्हणे की हा खडा. अरे म्हणे, एवढा खडा काय आपल्या काय इंडियामध्ये काय खड्यांची कमी आहे का? तुम्ही हा खडा आणला नाही. म्हणे त्याची एक विशेषता आहे, रात्र झाल्यावर मी ते तुला दाखवेन. आणि रात्र झाली आणि सर्व लोकांना तिने गोळा केले, आपल्या नातलगांना गोळा केलं. आणि ते सर्व एकत्र झाले की आता मला बघायचं आहे की ह्या पत्नीने सुंदर अशी गिफ्ट या पत्नीसाठी काय आणलेली आहे. सगळ्यांनी लाईट बंद केले. अंधार होता आणि अंधारामध्ये तो खडा ठेवला. आणि खडा ठेवल्यानंतर ते वाट बघू लागले की कधी चमकेल. परंतु 10 मिनिट झाले, 15 मिनिट झाले, अर्धा तास झाले, 1 तास झाला तर चमकेना. आणि जेव्हा 1-2 तास झाले सगळे जण काय काहीच नाही चमकत, खडा अंधाराचा तसाच काहीच दिसत नाही आम्हाला. आणि मग त्या पत्नीला खूप राग आला की म्हणे, हे काय हो, अशी गिफ्ट आणलेली, तुम्ही मला फसवलेलं, गिफ्ट नाही आणली, मला फसवलंय. पती देखील अतिशय नाराज झाला की त्या दुकानदाराने मला फसवलं. फसवी ती म्हणते नवऱ्याने मला फसवलं, नवरा म्हणतो दुकानदाराने मी फसवलं. आणि मग तो अतिशय चिडला, म्हणे आता मी हा खडा फेकून देते. परंतु ती पत्नी म्हणे, नाही, तुम्ही इतक्या प्रेमाने आणलेलं आहे, तुम्ही त्याला जपून ठेवीन. आणि ठीक आहे, नाही चमकला तरी काही नाही, परंतु प्रेम मी तुमचं जाणलेलं आहे, तुम्ही त्यावर पैसा खर्च केलेला आहे, मग खडा कळतं. आणि तो खडा तिने ठेवला. दुसऱ्या दिवशी तिने त्या खड्याचं ऑब्झर्वेशन केलं, तेव्हा तिला दिसून आलं की त्यावर काहीतरी लिहिलेलं आहे. आणि त्या खड्याकडे ती बघत असताना तिने एक लेन्स वापरला आणि त्यामधून आता ते बारीक बारीक लिहिलेले शब्द स्पष्ट दिसू लागले. आणि त्यामध्ये असं लिहिलेलं होतं की खडा जर तुम्हाला चमकवायचा आहे तर तुम्ही दिवसभर सूर्यप्रकाशात ठेवा, म्हणजे रात्रीचा तो चमकेल. दिवसभर सूर्यप्रकाशात ठेवा म्हणजे रात्री चमकेल, इन्स्ट्रक्शन लिहिलं होतं. मग तिने तो खडा दिवसभर बाहेर उन्हामध्ये ठेवला. आणि मग रात्री परत एकदा सर्व लोकांना बोलवलं. आणि जेव्हा रात्री सर्व लाईट बंद करण्यात आले, जेव्हा सगळं काही बंद करण्यात आलं, तो खडा एक दीपक सारखा किंवा एक लाईट सारखा तो चमकू लागला. आणि सर्वांना आनंद झाला, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. यस प्रियांनो, जोपर्यंत तुम्ही सूर्याच्या प्रकाशात आणि सर्व प्रकारच्या तापात जोपर्यंत प्रकाशाला ग्रहण करत नाही, तोपर्यंत तुम्ही आणि मी चमकू शकत नाही. हालेलुया. ख्रिस्तापासून येणारा प्रकाश सर्वप्रथम तुम्ही ग्रहण करा, मग तुम्ही चमकणार आहे, मग तुमचा ख्रिस्ती पण दिसणार आहे. परंतु तुम्ही आणि मी त्या देवाच्या प्रकाशात चालूच इच्छित नाही आणि आमच्या जीवनामधून ख्रिस्ताचा प्रकाश दिसावा जर अपेक्षित ठेवतात तर ते कधी धडी घडणार नाही. आणि त्यासाठी ताप, उष्णता ही सहन करावी लागत. मनुष्याने ते सहन केले, जेवढं विश्वासाने ते सहन केले. आणि त्यामुळे त्यांनी जाणून घेतलं की ते तापात, त्या विश्वासात, त्या कोळसा जो अग्नीच्या सर्व कोळशांबरोबर राहतो तेव्हाच तो ऊर्जा देतो. परंतु तो एकटा पडला तर काय होतं, राखून जातो.
हो प्रियांनो, आणि त्यासाठी पापाचं शोध हे क्षणिक आहे. प्रभू परमेश्वराच्या पवित्र आणि गौरवी नावात परत एक बार आपल्या सर्वांचं स्वागत. येणे प्रकारे म्हणतो की स्तोत्र संहिता अध्याय 19 मध्ये की स्वतःच्या चुका कोणाला दिसतात. स्तोत्र 19:12 गुप्त दोषापासून मला मुक्त कर, तसे धिटाईने केलेल्या पातकापासून आपल्या सेवकाला आवर. त्याची सत्ता माझ्यावर न चालो, म्हणजे मी पूर्ण होईल आणि महापातकापासून अलिप्त राहीन. स्वतःच्या चुका कोणाला दिसतात. हो प्रियांनो, आज परत एक बार आपण प्रभूच्याकडे जाऊया, त्याचा प्रकाश जाऊया, त्याच्या प्रकाशाच्या द्वारे, त्याच्या वचनाच्या प्रकाशाच्या द्वारे, त्याच्या सहभागितेच्या प्रकाशाच्या द्वारे आमच्या धर्म आणि पाप जेव्हा उघडकीस येतं तेव्हा आम्ही आपले पाप पदरी घेऊया. आमचा देव विश्वसनीय व न्यायी, तो आमच्या सर्व धर्म आणि पापांची क्षमा करेल. आणि पुढे लिहिलेलं आहे की तो गुप्त भाषा दोषापासून तो धिटाईने केलेल्या पातकापासून आपल्या सेवकाला आवर. यस, इकडे आम्हाला असं दिसतं की आदाम आणि हवेने निश्चितच एकमेकांवर ढकलाढकली केली. हो प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला एकमेकांवर पाप ढकलण्याची गरज नाही. तुम्ही एक पिता आहे, एक माता आहे, तर त्वरित आपले पाप कबूल करा. एकमेकांच्या विरोधात काही बोलले असतं तर त्याच्याकडे क्षमा मागा, देवाच्याकडे जाऊन क्षमा मागा आणि प्रायश्चित हृदयाने देवाच्याकडे या. तर देव तुम्हाला नुसता क्षमा करणार नाही, तर त्या पापाच्या दोषापासून मुक्त करेल. परंतु जर आपण पाप पदरीत घेणार नाही आणि आपण पाप एकमेकांवर ढकलत राहणार तर मग वाद तर होणार, भांडण तर होणार, ती वेगळीच गोष्ट. परंतु जेव्हा आपण प्रायश्चित करणार नाही तर आमच्या घरामध्ये पापांचा एवढा मोठा ढिगारा जमा होणार आहे की त्यापासून मुक्त होणं म्हणजे पूर्णपणे जगी गोष्टीमध्ये बांधणं असं होऊन जाणार आहे. आणि यासाठी प्रिय, आज तुम्ही घराचं नेतृत्व करत असताना, येणाऱ्या पिढी आणि जग तुमच्या आणि माझ्याकडे बघत असताना आम्ही काय करणार? येस, आम्ही आपले पाप लपवायचा प्रयत्न करणार आहोत का? जसं नग्नता लपवण्यासाठी आदाम आणि हवा पुढे गेले? नाही नाही प्रियांनो, हे सर्व पाप अधर्म लपवायची गरज नाही, तर हे देवाच्या समोर उघडकीस म्हणजे देव त्यांना त्याच्या रक्ताच्या द्वारे दूर करल. कारण की त्याने आपले शाप सर्व अधर्म क्लेश स्वतः वधस्तंभावर व्हायले. त्यामुळे आम्हाला मुक्ती मिळाली आणि मुक्तीदाता परमेश्वराचा पुत्र आम्हाच लाभलेला आहे. त्याचा लाभ जेव्हा आम्ही घेतो तेव्हा मला सांगू द्या, तुम्ही आकाशात भरारी मारणाऱ्या त्या गरुडाप्रमाणे होतात, ज्यांना जीवनच नव्हे तर देव युगानुयुगाचं जीवन देतो. परंतु जर एकमेकांवर अधर्म आणि पाप ढकलत राहिलं, जबाबदारी एकमेकांवर ढकलत राहिलं आणि स्वतःला आपण निर्दोष असं सिद्ध करत बसलो तर मला सांगू द्या, तुम्हाला सार्वकालिक नरकाच्या कडे वाटचाल करताना स्वतःला दिसणार आहे, हे विसरू नये. प्रार्थना करूया. या वेळेस आपण डोळे बंद करूया आणि विशेष करून त्या भाऊ आणि त्या बहिणीसाठी आम्ही विशेष करून प्रार्थना करणार आहोत. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो की तुझ्यासाठी कोणती गोष्ट शक्य नाही. ओ पवित्र परमेश्वरा, तू आम्हाला प्रीती करतो. आदाम आणि हवावर देखील तू प्रीती केली. तुझी प्रश्न विचारून तू हेच अपेक्षित होतं की यांनी आपले पाप पदरी घ्यावे, परंतु त्यांनी पाप पदरी घेतले. परंतु आम्हाच कळालेले की आम्हाला आमचे दोष दिसत असताना आम्ही ते स्वीकार करणार आहोत. आजवर आम्ही एकमेकांवर अनेक गोष्टी ढकलल्या, परिस्थितीवर ढकलल्या आणि सर्व प्रकारच्या सैतानावर ढकलल्या, परंतु की त्या आज आम्ही म्हणतो की खरोखर प्रभू आम्ही चुकलो आहोत. आमच्या धर्म आणि पापांची क्षमा कर. आम्ही जेव्हा आपले पाप कबूल करतो, आपली अनिती लपवून ठेवत नाही, आपले अपराध तुझ्याजवळ बांधतो, तेव्हा आमचा देव आमच्या पाप दोषांची क्षमा करतो असं स्तोत्र करता म्हणतो. प्रभू राया, आज तू आम्हाला क्षमा कर. आज आम्हामध्ये जे आजारी आहे, जे निराश आहे, जे भयभीत आहे, जे स्ट्रेस मध्ये, दडपण मध्ये आहे, जे निश्चितच वेगवेगळ्या प्रकारे छळले जात आहे, परंतु येशूचा विश्वासापासून ढळले नाही, तर प्रत्येकाला आशीर्वाद देण्यासाठी
त्यांच्या हातामध्ये असलेलं तेल आणि पाणी हे प्रभू येशूच्या नावात तू आशीर्वादित कर. सर्व पापाचे बंधन, शापाचे बंधन, सर्व प्रकारचे सैतानाची पीडा, इडापिडाचा आत्मा, व्याधीचा आत्मा, सर्व विशेष करून जे काही किडनी, जे काही सर्व प्रकारच्या आतड्यांचा त्रास, जे काही सर्व ब्रेन आणि डोक्याचा मेंदूचा त्रास प्रभू येशू मध्ये यावेळेस मोडलं जात आहे. सर्व व्हायरल इन्फेक्शन प्रभू येशू मध्ये दूर कर. आज आम्ही त्या बंधूसाठी प्रार्थना करत आहोत, ज्याच्यासाठी डॉक्टरने म्हटलं की काही आता शेवटला स्टेप आहे, परंतु देव तू आम्हाला म्हणतो की जिथे मनुष्याचे प्रयत्न थकतात तिथून देवाचे आशीर्वादित कार्य आरंभ होतो. प्रभू येशू मध्ये याच वेळेत शब्द मात्र बोल, दूर असलेला चाकर हा बरा होईल. आम्ही त्या बहिणीसाठी प्रार्थना करत होतो, तिला देखील तो आरोग्य दे आणि तिला देखील या सर्व दोष आणि व्याधीपासून मुक्त कर, कारण की तो आमचा यावे राफा आहे, व्याधी मुक्त करणारा परमेश्वर आहे. परंतु आजच आम्ही श्रावणींचे साक्षीमधून ऐकलं की परमेश्वर आम्हाला बरं करतो, तर नुसतं परमेश्वराचे यावे राफा म्हणून व्याधी मुक्त करण्याचं नव्हे, तर आम्हाला शाप मुक्त करणारा प्रभू येशूकडे बघणं आणि त्याच्या मागे चालणं गरजेचं आहे. हो पवित्र परमेश्वर, तू आम्हाला अनेक उपकार केले, त्याचे साक्ष आम्ही देत असताना येशू राजा इतकं पुरेसं नाही, तर आमचं जीवन साक्षमय असावं. अशा अनेक साक्ष जर आमच्या जीवनामध्ये निर्माण करायचे तर आम्हाला सदोदित येशूच्या मागे, त्याच्या वचनस्तंभाच्या मागे चालणं गरजेचं आहे. आणि यासाठी पित्यांनो आज आम्ही तुला येशू मध्ये हेच विनवतो की तुम्हावर देव प्रीती करतो. घाबरू नका, भिवू नका, येशू सदोदित तुमच्या बरोबर आहे. जगातल्या गोष्टी ह्या क्षणिक आहे, परंतु सार्वकालिक गोष्टी ह्या निश्चितच तुम्हाला आणि मला त्या वैभवाकडे घेऊन जाते, जिथे आनंद आहे, जिथे रडणं नाही, तिथे देव अश्रू पुसतो, जिथे व्याधी नाही, जिथे विकार नाही, आणि तिथे आम्ही सर्व प्रियजन एकत्र मिळून जे देवाचे लोक आहेत ते आनंद करणार आहे आणि जीवनाचा, सार्वकालिक जीवनाचा उपभोग घेणार आहे. आम्ही परत एक बार आमचे गायकवाड साहेब, त्याचप्रमाणे किल्लारे साहेब व त्यांच्या सर्व टीम बद्दल आभार मानतो की ते नियमित आमच्यासाठी ख्रिस्ताचं वचन, योजना, आशीर्वाद सर्व काही त्यांच्या कुटुंबाने, त्यांच्या सर्व मनीषा मनोत ख्रिस्तामध्ये तू पूर्ण कर. प्रभू येशूच्या नावात आमेन, आमेन, आमेन.